हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. ही गोष्ट विचारात घेत अधिराजने इशिताच्या इंस्टाग्राम मेसेजला उत्तर दिलं आणि स्वतःची ओळख दिली, जेणेकरून इशिता त्याला ओळखू शकेल आणि निर्धास्तपणे त्याच्याशी संवाद साधू शकेल. दरम्यान थोड्याच वेळात कबीरही घरी पोहोचला होता. घरी आल्यावर त्याने पाहिलं की घरातले सगळे आपापल्या खोलीत झोपले होते. त्यामुळे तोही शांतपणे आपल्या खोलीत गेला. खोलीत गेल्यावर त्याचं लक्ष बाल्कनीच्या दरवाजाजवळ गेलं, जिथे इशिता डोकं टेकून बसली होती आणि तशीच झोपलेली होती. इशिताला दरवाजाजवळ बसलेली पाहून कबीरने डोळे संकोचले, पण त्यावर अधिक विचार न करता तो चुपचाप चेंजिंग रूममध्ये गेला. आपले कपडे बदलू लागला. इशिता, जिने डोकं दरवाजाला टेकून डोळे मिटले होते, तिला जाणीव होती की कबीर खोलीत आला आहे. ती पटकन उठली आणि खोलीत येऊन त्याची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात कबीर कपडे बदलून बाहेर आला, तर पाहतो काय, इशिता त्याच्यासमोर उभी होती. कबीरला पाहून इशिताच्या मनात खूप घबराहट होती, पण ती लपवत कबीरकडे पाहत म्हणाली, तुम्हाला काय झालं होतं? तुम्ही अचानक बाथरूममध्ये का गेला होतात आणि तुमची त्वचा इतकी लाल कशी झाली होती? मला वाटतंय तुम्हाला काही आजार वगैरे आहे का? असं काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी तुमच्यापासून दूर राहीन. मला खरंच माहिती नव्हतं की तुम्हाला काही आहे. कृपया मला माफ करा. पुढच्या वेळी मी तुमच्यापासून दूर राहीन. इशिताचं बोलणं ऐकून कबीरने रागाने म्हणाला, पहिली गोष्ट, मला काहीही आजार नाही, आणि दुसरी गोष्ट, जर असं काही असलं तरी तुला माझ्यापासून लांबच राहावं लागेल. माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि हो, पुढच्या वेळी मला हात लावताना ग्लोव्ज घालून ये. आज मी तुला माफ करतोय, पण पुढच्या वेळी माफ करणार नाही. कबीरचं बोलणं ऐकून इशिता रडवेल्या स्वरात म्हणाली, मी मुद्दाम तुमच्याजवळ आले नव्हते. तुम्ही माझ्यावर चुकीचा आरोप करताय. कुठलीही मुलगी स्वतःच्या चारित्र्यावर काहीही ऐकून गप्प बसणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्याजवळ येऊ नये, तर मी कधीच तुमच्याजवळ येणार नाही. असं म्हणत इशिता चुपचाप बाल्कनीकडे निघून गेली. इशिता बाल्कनीकडे जाताना पाहून कबीर रागाने उठला आणि खोलीतून बाल्कनीचा दरवाजा आतून बंद केला आणि मग आपल्या बेडवर जाऊन बसला. इकडे इशिताला कळून चुकलं की कबीरने बाल्कनीचं दार बंद करून टाकलं आहे. ती चुपचाप परत आपल्या जागेवर जाऊन बसली. तिला झोप येत नव्हती, पण ती मनातून झोप यावी म्हणून प्रयत्न करत होती. तिला वाटत होतं की काही वेळ डोळे मिटले गेले तरी चालेल, पण फक्त शांतता मिळावी. दरम्यान सक्सेना मेन्शनमध्ये इकडे प्रिशा आपल्या नवऱ्यासोबत बसून अंगदची वाट पाहत होती, पण अंगद मात्र सोफ्यावर बसून सतत फोनकडेच पाहत होता. हे पाहून आशिष, तिचा नवरा, आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुझ्या लाडक्या भावाला काय झालंय? मार्केटमधून आल्यापासून फोन बघून हसतोय. त्याचं ऐकून प्रिशा चेहरा वाकडं करत म्हणाली, काय सांगू तुम्हाला, हा कुणाच्या प्रेमात पडलेला दिसतोय. आज काय झालं माहितीये? मी आणि अंगद मॉलमध्ये गेलो होतो, पण निहारला भूक लागली होती म्हणून मार्केटला जावं लागलं. तिथे खूप मोठी लाईन होती. जेव्हा बिल होत होतं तेव्हा समोर एक खूपच गोड मुलगी उभी होती. सुरुवातीला अंगदची तिच्याशी थोडी खटपट झाली, पण जेव्हा अंगदने तिला सांगितलं की तो घाईत आहे, तेव्हा तिने हसून सांगितलं, ठीक आहे, तुम्ही आधी करा. त्या मुलीच्या साधेपणावरचं माझ्या भावाचं मन गेलं. त्याच मुलीला काही पैसे कमी पडले होते, तेव्हा अंगदने तिला मदत केली, पण ती मुलगी प्रामाणिक होती म्हणून तिने पैसे परत देण्याचं ठरवलं. अंगदने सांगितलं की ठीक आहे, ऑनलाईन ट्रान्सफर करा. त्यावर तिने नंबर दिला. प्रिशाचं बोलणं ऐकून आशिष आश्चर्याने म्हणाला, काय सांगतेस तू?
आपल्या साडूबाईंना प्रेम झालंय? पण हे कसं शक्य आहे? कारण तुझा भाऊ तर प्रत्येक मुलीकडे संशयाने पाहतो. बघ जरा, ही मुलगी कुठली लालची वगैरे नसेल ना? त्याचं ऐकून प्रिशा रागाने म्हणाली, माझ्या मते ती मुलगी खरंच साधी आहे. मी स्वतः पाहिले तिला. आणि जर माझ्या भावाला ती मुलगी आवडते तर मला काहीच अडचण नाही. तसंच आपण सगळेच त्याच्या लग्नाची वाट पाहतोय. त्याची वय वाढत चाललं आहे, पण तो कोणाला सहज आवड मानत नाही. हे बोलून प्रिशा अंगदकडे बघत म्हणाली, ओ शहाजादे, जर वेळेवर जेवण खाल्लं नाहीस ना तर मम्मीला कॉल करून तक्रार करीन. आठवतंय ना? मम्मीने सांगितलंय की तुझी नीट काळजी घे. इथे मात्र तू काहीच लक्ष देत नाहीस. चुपचाप जेवण कर, मग हवे तर त्या मुलीचा नंबर बघत बस. तर आता असं बोलल्यानंतर हे ऐकून अंगद डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, मी तिचा नंबर नाही बघतोय, तिच्या शायऱ्या बघतोय. मी तिचा नंबर सेव्ह केला आणि मला तिच्या ID नोटिफिकेशन आलं. ती प्रोफाईल पब्लिक आहे, त्यामुळे सगळे फोटो दिसत आहेत. हे ऐकून आशिष हसत म्हणाला, वा, जरा आम्हालाही दाखव बघू तरी कोण आहे ती जिच्यावर आपले साडूसाहेब फिदा झालेत. त्यावर अंगद लाजत म्हणाला, असं काही नाही, ती थोडी आवडली म्हणून फोटो बघत होतो. बघा, तुम्हीही बघा. अंगदने इशिताची प्रोफाईल उघडून आशिषला दाखवली. आशिष फोटो बघून म्हणाला, अच्छा, नाव इशिता आहे. खरंच खूप गोड आहे. जितकं तुझ्या बहिणीने सांगितलं त्यावरून वाटतंय ती खूप सच्ची मुलगी आहे. आणि त्यानंतर आता इकडे पुढे आशिषने तिचे फॉलोअर्स बघायला सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. कारण इशिताच्या फॉलोअर्समध्ये काही बडे घराण्याचे लोक होते. तो म्हणाला, अरे वा, हिच्या प्रोफाईलवर मोठमोठ्या लोकांनी फॉलो केले आणि तिने ज्या लोकांना फॉलो केले त्यांनीही तिला फॉलो केले. तुझ्या बहिणीच्या सांगण्यानुसार तिच्याकडे नेहमी पैसे नसतात, त्यामुळे वाटत होतं की ती मध्यमवर्गीय असावी. पण हे फॉलोअर्स पाहून तर वाटतंय की ती चांगल्या घरची आहे. हे ऐकून अंगद गोंधळून म्हणाला, पण जिजाजी, तुम्ही असं का म्हणता? तिच्या फॉलोअर्समध्ये असं काय आहे? इतके आश्चर्यचकित का झालात? आम्हालाही जरा दाखवा, तो बोलतो. असं म्हणत अंगदने आशिषच्या हातातून फोन काढून घेतला. आशिषने पाहिलं की अंगदने फोन परत घेतला. तेव्हा त्याने खोल श्वास घेत म्हणाला, मिस्टर आदित्य हेच ते जे वकिलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. मिस्टर ईशान यांना शेफचा राजा म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांमध्ये खन्ना कुटुंबाचे लोकही आहेत. कल्पना करा, जे लोक ज्यांच्यासोबत भेटण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहतात त्या लोकांशी इशिता संपर्कात आहे. अंगदचं बोलणं ऐकून इशिताने आपल्या फॉलोअर्स लिस्टकडे नजर टाकली. हे सगळं पाहून कळलं की अंगद कोणाबद्दल बोलतोय. ती हलकेच हसली आणि टाईप करू लागली, अच्छा, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय का? पण मी त्यांना अजिबात ओळखत नाही. आजपर्यंत मी त्यांना भेटलेही नाही, ना फार काही संवादही झाला आहे. ते माझ्या मैत्रिणीचे मित्र आहेत म्हणून मी त्यांना फॉलो केला आहे. पण तुम्ही हे सगळं विचारताय का? तुम्ही त्यांना ओळखता का? हे मेसेज करून इशिताने एक गोंधळलेला इमोजी पाठवला. हे पाहून अंगद हसला आणि म्हणाला, जी नाही, मी फक्त आश्चर्यचकित झालो होतो की तुम्ही मला फारसं ओळखत नाहीत, पण या लोकांना ओळखता आणि ते सुद्धा तुम्हाला फॉलो करतात, म्हणूनच थोडंसं आश्चर्य वाटलं. पण तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळं स्पष्टपणे सांगितलं. अंगदचं उत्तर वाचून इशिता वेळेकडे पाहते. रात्रीचे 10 वाजायला आले होते. तिने लगेच एक मेसेज टाईप केला, ठीक आहे, मी नंतर बोलते, आता रात्री खूप झाली आहे, झोपायला हवं, असं सांगून तिने शेवटचा मेसेज गुड नाईट
लिहून आपला मोबाईल बंद केला. दुसरीकडे अंगदने इशिताचा तो शेवटचा मेसेज पाहिला, त्यावर लाईक दिला आणि स्वतःशीच हसत म्हणाला, इशिताजी, खरंच तुम्ही खूप गोड आहात आणि तुमचं बोलणं तर आणखीनच गोड आहे. जर तुम्ही माझी झालीत तर तुम्हाला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार असेन. त्याचवेळी कबीर आपल्या खोलीत डोळे बंद करून खूप काही विचार करत होता. झोप येत नव्हती म्हणून त्याने टेबलावर ठेवलेला आपला फोन घेतला. तो फारसा फोन वापरत नसे, पण मन अशांत असलं की तो फोनवर वेळ घालवत असे. त्यामुळे त्याने इंस्टाग्राम उघडले. पाहतो तर काय, अनेक बातम्या ट्रेंडिंगमध्ये चालू होत्या. अगदी अंगद सक्सेनाने एका अनोळखी मुलीला फॉलो केलं, हे देखील ट्रेंडमध्ये होतं. अंगद सक्सेनाचं नाव वाचल्यावर कबीरच्या डोक्यात कालची घटना चमकून गेली, जेव्हा इशिता सुपर मार्केटमध्ये गेली होती आणि तिची भेट अंगद सक्सेनाशी झाली होती. ही बातमीसुद्धा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. हे पाहून कबीरचं मन अजूनच संतप्त झालं. त्याला असं वाटू लागलं की इशिता खरंच केवळ श्रीमंत मुलांमागेच लागलेली आहे. अंगदने इशिताला फॉलो केल्याचं पाहून त्याला खूप विचित्र वाटलं. त्याने लगेच अंगदची प्रोफाईल चेक केली आणि तिथे त्याला दिसलं की अंगदने जी मुलगी फॉलो केली आहे ती म्हणजे इशिता होती. कबीरला माहिती होतं की इशिताची प्रोफाईल काही दिवसांपूर्वी पब्लिक होती, पण आता ती प्रायव्हेट आहे. याचा अर्थ त्याला लगेच समजला. तिने आता प्रोफाईल प्रायव्हेट का केली आहे. तो स्वतःशीच म्हणाला, सुरुवातीला श्रीमंत मुलांना मोहात टाकतेस आणि मग निरागसपणा दाखवतेस. दुनियेतून स्वतःला लपवतेस ना. पण मी तुला जगासमोर उघड केल्याशिवाय राहणार नाही आणि जर मी ते केलं नाही तर मी कबीर खन्ना नाही. असं विचार करत त्याने संतापात फोन बंद केला आणि डोळे मिटून घेतले. पुढच्या दिवशी कबीर सोफ्यावर बसून मेसेज वाचत होता. अनया इकडून तिकडे चालत होती. ते पाहून कबीर चिडून डोळे बारीक करत म्हणाला, तुला एका जागेवर बसता येत नाही का? इतकंच फिरायचंय तर सकाळी लवकर उठून जॉगिंगला जा. कबीरच्या बोलण्यावर अनया तोंड वाकडं करत म्हणाली, नाही हो भाऊ, मी फक्त वहिनीची वाट बघते, कारण खूप वेळ झाला तरी त्या खोलीतून बाहेरच आलेल्या नाहीत आणि तुम्हाला माहिती नाही, पण काल रात्री त्यांनी जेवणही केलं नाही. हे ऐकून कबीर म्हणाला, ती जेवली नाही? त्याचं तुला काय? भूक लागली तर ती स्वतः खाईल. तू तिची दासी होऊन फिरू नकोस. आणि दुसरी गोष्ट, तुला विसरलं जाते की काय, काल मी तुला शिक्षा दिली होती आणि ती शिक्षा तुझ्या वहिनीने त्या वहिनीने स्वतःवर घेतली आणि म्हणाली, अनया हे सगळं करू शकणार नाही. त्यामुळे मी तिला सांगितलं की सकाळी उठल्यावर सर्वात आधी तिचं काम करायचं, म्हणूनच ती वरच्या मजल्यावर साफसफाई करते. हे लक्षात ठेव. तोपर्यंत तू तिच्या जवळही जाणार नाहीस आणि जर कुणी तिची मदत केली तर मी त्याची शिक्षा इतकी मोठी करीन की त्याला आयुष्यभर काम करावं लागेल आणि ते करत करतच मरेल. कबीरचं असं निर्दयी बोलणं ऐकून अनया आश्चर्यचकित होत म्हणाली, भाऊ, हे काय बोलताय तुम्ही? मला माहीत आहे तुम्हाला इशिता आवडत नाही, पण तुम्ही विसरताय का की ती तुमची पत्नी आहे? कोणताही नवरा आपल्या पत्नीबद्दल असं बोलू शकत नाही. हे ऐकून कबीरने रागाने हातातली मॅगझिन टेबलावर फेकली आणि म्हणाला, ती माझी पत्नी नाही. तुम्ही सगळ्यांनी जबरदस्तीने माझं लग्न लावलं. मी तिला पत्नी मानत नाही आणि तिनं काय काय केलंय हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे माझ्यासमोर तिची बाजू घेण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. असं म्हणत कबीर रागाच्या भरात तिथून निघून गेला आणि त्याचनंतर कबीरच्या त्या रागट
नजरेने निघून जाण्यावर अनयाच्या डोळ्यात अश्रू तरळले. जानकी खन्ना त्यावेळेस त्यांच्या खोलीतून खाली येत होत्या. त्यांनी पाहिलं की अनयाच्या डोळ्यात अश्रू होते. त्या आश्चर्याने विचारतात, काय झालं बाळा, तुझ्या डोळ्यात पाणी का? कुणी काही बोललं का? की मग मयंकने पुन्हा काही खोडी केली का? जानकी खन्नांच्या प्रश्नावर अनया रडत उत्तर देते, आजी, तुमच्या आणि आईच्या आग्रहामुळे मी इशिताला लग्नासाठी तयार केलं. तिचं लग्न माझ्या भावाशी झालंही, पण भाऊ तिला अजिबात प्रेम देत नाही. तिच्याकडून फक्त कामं करून घेत आहे. ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल हे समजत नाहीये. मी तिच्यासाठी जगातली सगळ्यात चांगली मैत्रीण आणि नणंद व्हायचं स्वप्न बघितलं होतं, पण आता भाऊने मला सगळ्या गोष्टींपासून बाजूला ठेवले. मी तिची मदतही करू शकत नाही. तुला माहिती आहे, काल भाऊने मला जी शिक्षा दिली होती ती इशिताने स्वतःवर घेतली आणि तीच आता सगळी कामं करते. आता तूच सांग, मी रडू नको तर काय करू? अनयाचं बोलणं ऐकून जानकी खन्नांच्या मनाला खूप वाईट वाटतं. त्यांना अपेक्षा नव्हती की कबीरने अनयाला जी शिक्षा दिली त्याची किंमत इशिताला भरावी लागेल. त्यांच्या मनात इशिताबद्दलचा स्नेह अधिकच वाटतो. हे सगळं लक्षात घेऊन जानकी खन्ना अनयाकडे पाहत म्हणतात, बाळा, आम्हाला माहिती आहे की तू सध्या तुझ्या मैत्रिणीसाठी खूप काळजीत आहेस, पण आपण काय करणार? तुला माहीत आहे कबीर कसा आहे. तो प्रत्येक गोष्ट रागातच करतो आणि त्याच्यासमोर आपल्याला काही बोलताही येत नाही. जर कबीरने इशिताला मदत करण्यास मनाई केली तर आपण त्याच्यासमोर तरी तिची मदत करू शकत नाही. पण सध्या कबीर घरी नाहीये, त्यामुळे तू तिची मदत करू शकतेस. इशिता जिथे असेल तिथे जा तू. तोपर्यंत मी मंदिरात जाऊन येते, असं म्हणत जानकी खन्ना घराबाहेर निघून जातात. जानकी खन्ना बाहेर गेल्याचं पाहून अनयाला कुठेतरी समाधान वाटतं. कबीर घरी नाही म्हणजे ती इशिताची मदत करू शकते हे मनाशी ठरवतच ती पटकन इशिताकडे जाते. दुसरीकडे कबीर आपल्या ऑफिसमधल्या केबिनमध्ये रागातच बसलेला असतो आणि त्याच्यासमोर उभ्या असलेल्या मॅनेजरकडे रागाने पाहत असतो. मॅनेजर घाबरत म्हणतो, सर, माफ करा, मी तुमचं दिलेलं काम करत होतो, पण शेवटी वाटलं एकदा पुन्हा तुमचं मत विचारावं, कारण हे काम मला योग्य वाटत नाही. सध्या मॅडम आधीच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तेही अंगद सक्सेनासोबत. फोटो आणि व्हिडिओ टीव्हीवर स्पष्ट दिसत आहेत आणि जर आपण तिचे हे फोटो अजून व्हायरल केले तर लोकांना तिला ओळखायला वेळ लागणार नाही. मॅनेजरचं बोलणं ऐकून कबीर संतापाने ओरडतो, तिला जर स्वतःहून व्हायरल व्हायचं आहे तर आपणही तिची मदतच करतो. शेवटचं सांगतोय तुला, जर यावेळी माझं काम केलं नाहीस तर थेट नोकरीवरून काढून टाकेन. जस्ट गेट आउट. आणि पुन्हा तेव्हाच परत ये जेव्हा माझं दिलेलं काम पूर्ण करून येशील, अन्यथा माझ्या कंपनीच्या परिसरात सुद्धा पाऊल टाकू नको, असा हा जो कबीर आहे तो त्याला म्हणतो. कबीरच्या या रागट शब्दांनी मॅनेजर तिथून ताबडतोब निघून जातो. आता त्याला पूर्ण कल्पना आली होती की कबीरचं मत बदलणं शक्यच नाही, कारण एकदा त्याने काही ठरवलं की ते तो पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. मग त्याच्या कुटुंबानेही त्याला काही न सांगितलं असो. मॅनेजर गेल्याचं पाहून कबीर संतापाने टेबलवर जोरात मूठ आपटतो आणि म्हणतो, इशिता, 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 ही मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि माझं सगळं आयुष्यच बिघडलं. मला हिला माझ्या आयुष्यातून दूरच करावं लागेल आणि त्यासाठी मला कितीही खाली जावं लागलं तरीही मी ते करेन, कारण मला माझ्या आयुष्यात इशिता नको आहे, असं म्हणत कबीरने रागाने सुट्टीची फाईल बंद केली. त्याच्या डोळ्यात राग ठळक दिसत होता. असं वाटत होतं
की तो रागात असताना कुणाचं तरी नुकसान करूनच थांबेल. तर आता इथे खन्ना मेन्शन. जान्हवी खन्ना एका महत्त्वाच्या व्यावसायिक कामामुळे 3 दिवसांच्या ट्रिपवर गेली होती. त्यामुळे घरी फक्त अनया आणि इशिता होत्या. त्यांनी दोघींनी मिळून सगळं घरकाम पूर्ण केलं. अनयाने पाहिलं की सगळी कामं संपली आहेत, तेव्हा ती इशिताकडे पाहत म्हणाली, खरंच लोक बरोबर म्हणतात, सगळे मिळून काम केलं तर ते पटकन संपतं. बघ आपल्याला किती लवकर साफसफाई करून झाली. इशिता हसून म्हणाली. आणि त्यानंतर, हो बरोबर आहे, पण तुला एवढं काम करायची गरज नव्हती. तुला याची सवय नाही, मला आहे, म्हणून मी सहज करू शकते. आणि त्यानंतर इकडे इशिताचं बोलणं ऐकून अनया थोडं नाक मुरडत म्हणाली, अगं एवढीही महान बनायची गरज नाहीये. मला माहिती आहे तुला काम करायला आवडतं, पण आता तू माझं घर पाहिलंस ना, खूप मोठं आहे हे. आणि एवढं मोठं घर एकटीने साफ करणं शक्यच नाही. म्हणूनच तर आपण दोघी आणि आपल्या कामवाल्या नोकरने मिळूनच हे सगळं लवकर संपवलं. नाही तर इतकं लवकर काम पूर्ण झालं असतं का? सध्या या सगळ्या गप्पा बाजूला ठेव. मला खूप भूक लागली आणि घरचं जेवण खायचा मुळीच मूड नाही आहे. तर काय म्हणतेस, ऑनलाईन काही ऑर्डर करू का? अनया बोलत होती तेव्हा घड्याळात वेळ पाहत इशिता म्हणाली, हो ठीक आहे, जर तुला बाहेरचं काही ऑर्डर करून खायचं असेल तर मग मागव. इशिताचं हे बोलणं ऐकून अनयाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आणि तिने लगेचच आपला फोन काढून ऑनलाईन ॲपवरून काहीतरी ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या ॲपवरून ती ऑर्डर करणार होती ते ॲप काही कामच करत नव्हतं. हे पाहून अनया थोडं नाराज होऊन म्हणाली, काय यार, मला खूपच मन होतं बाहेरचं खाण्याचं, पण आज तर हे ॲप चालतच नाहीये. अनयाचं बोलणं ऐकून आणि तिचा उतरलेला चेहरा पाहून इशिता सोफ्यावरून उठत म्हणाली, ठीक आहे, तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. अगदी समोरच एक छोटंसं हॉटेल आहे, तिथून काहीतरी घेऊन येते. हे ऐकून अनया देखील उठत म्हणाली, मग मीही येते तुझ्यासोबत. एकटीने तुला काहीतरी आणायला काय मज्जा आहे. ते ऐकून इशिता तिला थोडं गंभीरपणे पाहत म्हणाली, नाही, तू नाही येऊ शकत. सध्या घरी आपण दोघीच आहोत आणि आपण दोघींनीही घर सोडून जायचं नाही. तुला आठवतंय ना, दादीने फोनवर काय सांगितलं होतं, तिला यायला उशीर होणार आहे आणि जर आपण दोघीही गेलो तर घर कोण सांभाळणार? तुझे दोन्ही भाऊ ऑफिसला गेले आहेत आणि मम्मीसुद्धा बाहेर गेली आहे. त्यामुळे तू इथेच थांब, मी पटकन जाऊन येते. आता तरी संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे ऊनही नाही आहे. इशिताचं बोलणं ऐकून अनया हसतच म्हणाली, ठीक आहे तू जा, पण लक्षात ठेव, जर जेवण पॅक करायला जास्त वेळ लागला तर लगेच परत ये, कारण संध्याकाळ झाली आहे आणि उशीर झाला तर तुला परत यायलाही वेळ लागेल. काही अडचण आली तर मला फोन कर, अनया म्हणाली. हे ऐकून इशिता फक्त हसली आणि आपला फोन घेऊन घराबाहेर निघून गेली. अनया तिला जाताना पाहत सोफ्यावर बसली आणि टीव्ही लावून बघायला लागली. इशिता समोरच्या छोट्याशा हॉटेलमध्ये पोहोचली होती. तिथे आधीपासूनच खूप गर्दी होती. हे पाहून ती एका खुर्चीवर बसून स्वतःच्या ची वाट पाहत होती. थोड्याच वेळात तिथे उपस्थित असलेल्या एका मुलीने इशिताकडे पाहून जोरात म्हणाले, अरे, ही ती मुलगी आहे ना जिने अनेक मुलांसोबत अश्लील फोटो काढलेत आणि जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे ऐकताच सगळ्यांच्या नजरा इशिताकडे वळल्या आणि नंतर प्रत्येकाने आपले फोन उघडून बघायला सुरुवात केली. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर इशिताचे अनेक मुलासोबतचे फोटो फिरत होते. इशिता मात्र शांतपणे खुर्चीवर बसलेली होती. पण जेव्हा तिने पाहिलं की सगळेजण तिलाच पाहत आहेत, तेव्हा तिला खूप विचित्र वाटलं. सगळ्यांच्या नजरा जणू तिला टोचत होत्या.
त्यामुळे ती उठली आणि सगळ्यांकडे पाहत विचारलं, माफ करा, पण तुम्ही सगळे मला अशा नजरेने का पाहताय? इशिताचा गोड आवाज ऐकून तीच ती मुलगी चिडून म्हणाली, ओय मुली, आधी मुलांबरोबर अश्लील वागणूक देतेस आणि आता आमच्यासमोर गोंधळ घालत आहेस. हे ऐकून इशिता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तुम्ही काय बोलत आहात? अश्लील अश्लील वागणूक आम्ही का देऊ? काहीही बोलण्याआधी जरा विचार करा, तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? आम्ही गप्प बसतो याचा अर्थ असा नाही की आम्हाला उत्तर देता येत नाही, इशिता त्या समोरच्या मुलीला म्हणाली. पण तिचं बोलणं तिथं उपस्थित लोकांच्या मनात उतरलं नाही. सगळेजण अजून जास्त रागाने आणि घृणेने तिच्याकडे पाहू लागले. इशिताला आतून विचित्र वाटायला लागलं. काहीतरी घडलं होतं हे तिच्या लक्षात येत होतं, पण काय ते तिला समजत नव्हतं. तेवढ्यात एक पुरुष तिच्या समोरून येऊन स्वतःच्या फोनमध्ये तिचा फोटो दाखवत म्हणाला, तू स्वतःच का नाही बघत? तुझा हाच फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. जर ही मुलगी तुला ओळखली नसती तर आम्हालाही समजलं नसतं की ही व्हायरल झालेली मुलगी आहे, आपल्यासमोर उभी आहे. हे ऐकून इशिताला वाटलं की बहुधा ती अंगदसोबत सुपर मार्केटमध्ये असलेला फोटो असावा. पण जेव्हा तिने त्या फोनमध्ये बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती एकदम दिसून आली. कारण त्या फोटोमध्ये तिचं खूपच अशोभनीय आणि चुकीचं चित्र दाखवलेलं होतं. तो फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. थोड्या वेळात लोकांनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली. ती आतून घाबरली होती. कोणीही तिला मदत करणारं नव्हतं. त्यामुळे ती मागे वळून धावतच तिथून निघून गेली. इशिता पळून जाते हे पाहून ती मुलगी खवखवून हसत सगळ्यांना म्हणाली, अशा वागणुका करून नंतर पळतात. अशा मुलींनी तर जगायलाच नको. ही जर पुन्हा मला कुठे भेटली ना तर तिचा जीव घेऊनच राहीन. या मुलीमुळे इतर मुलींनाही लोक वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांनाही टोमणे सहन करावे लागतात. त्यांच्या आईवडिलांना त्यांना घराबाहेर पडू द्यावूच वाटत नाही. हे ऐकून तिथले सगळे लोक तिच्या बोलण्यात होकार देत मान हलवू लागले. त्यावर ती मुलगी पुन्हा एकदा शैतानी हसली आणि आपला फोन काढून कोणाला तरी कॉल करत म्हणाली, तुझं काम पूर्ण झालंय, आता वेळेवर पैसे पाठव. हे बोलून ती चिडून तिथून निघून गेली. त्यावेळी दुसरीकडे अंगद आपल्या खोलीत बसून पुढच्या गाण्याच्या कल्पनेत गुंतलेला असतो. तेवढ्यात त्याला बहिणीची म्हणजेच शिवानीची जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. आपली बहीण अशा प्रकारे ओरडते हे पाहून अंगद पटकन खोलीबाहेर धावतो. बाहेर येऊन पाहतो तर त्याची बहीण आणि जिजाजी दोघंही सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असतात. त्याची नजर देखील लगेचच टीव्हीकडे वळते आणि त्यावर चाललेली बातमी आणि इशिताचे जे काही व्हायरल झालेले फोटो आहेत त्याच्या नजरेस पडतात. ते पाहून शिवानी लगेचच धावत अंगदकडे येते आणि विचारते, अंगद, ही तीच मुलगी आहे ना जी आपल्याला सुपर मार्केटमध्ये भेटली होती? काय, तिचे फोटो काही मुलांसोबत व्हायरल झालेत. ही मुलगी काही चांगली नाही. जितकी ती निरागस दिसते त्याहूनही जास्त धोकादायक आहे, असं शिवानी म्हणाली. शिवानीच्या बोलण्याकडे लक्ष देत अंगदने ते फोटो बारकाईने पाहिले. सर्व फोटो पाहून तो म्हणाला, नाही दीदी, मी इशिताला फारसं ओळखत नाही. नसलो तरीही जेवढं ओळखतो त्यावरून खात्रीने सांगू शकतो की हे फोटो एडिट केलेले आहेत. यात इशिता अजिबात नाहीये. अंगदचं बोलणं ऐकून आशिष म्हणाला, अरे सालेसाहेब, तुम्ही जिच्यावर प्रेम करताय तुम्ही म्हणून असं बोलताय, पण खरं पाहिलं तर हे फोटो रिअल आहेत.
ना हाय तर लोक उगाच फोटो व्हायरल का करतील? त्यावर अंगद गंभीरपणे म्हणाला, नाही जिजाजी, मी जबाबदारीने सांगतो की या फोटोमध्ये इशिता नाही. जरी मी तिच्याशी एकदाच भेटलो असलो तरी तिचा देहयष्टी पाहूनच मी सांगू शकतो की ही ती नाही. हे फोटो कोणीतरी मुद्दाम एडिट केले आहेत आणि हे कोणी केले हे मी शोधल्याशिवाय राहणार नाही. हे बोलून तो शिवानीकडे वळून म्हणाला, दीदी, तुम्हीच विचार करा ना. इशिता खूप साधी सोपी मुलगी आहे. कुणीतरी तिच्याशी हा घाणेरडा खेळ खेळलाय. इशिता कधीच असं वागणार नाही. तिला काही असं करायचंच असतं तर माझ्यासोबत का नाही केलं? उलट मीच तिला माझा नंबर दिला होता. ती खरंच अशी मुलगी नाही. अंगदचं बोलणं ऐकून शिवानी काळजीने म्हणाली, पण अंगद, जर हे फोटो व्हायरल झाले असतील तर इशितानेही ते पाहिले असतील आणि जर ती निर्दोष असेल तर तिला खूप वाईट वाटलं असेल. मला वाटतंय की ती काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून काळजी घ्यायला हवी. अनेक वेळा असं होतं की एखाद्या मुलीचे असे फोटो व्हायरल झाले तर ती स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार करते. आणि त्यानंतर शिवानीच्या बोलण्यावर आशिषने टीव्ही बंद करत गंभीरपणे उत्तर दिलं, हो अंगद, तुझी बहीण अगदी खरं बोलते. मी अशा अनेक बातम्या पाहिल्यात जिथे मुलीचे फोटो व्हायरल झाल्यावर तिला जगायचंही वाटत नाही. समाज तिची जी अब्रू घेतो त्यातून ती मरून जाते. जर इशिता खरंच निष्पाप असेल तर ती नक्कीच काहीतरी चुकीचं करू शकते. हे सगळं ऐकून जानकी खन्ना अनयाकडे पाहत होती. ती काही बोलणार एवढ्यात तिचं लक्ष कबीर आणि मयंककडे गेलं, जे एकमेकांशी बोलत घरात येत होते. मात्र कबीर फक्त ऐकत होता, काही बोलत नव्हता. घरात प्रवेश करताच दोघांचं लक्ष रडणाऱ्या अनयाकडे गेलं. बहिणीला रडताना पाहून मयंक घाईने तिच्याकडे गेला आणि काळजीने विचारलं, काय झालं अनया, तू रडतेस का? मयंक आणि कबीरला समोर पाहून अनया ताबडतोब कबीरकडे गेली आणि म्हणाली, भाऊ, तुम्हाला माहीत आहे का आज काय झालंय? कोणीतरी मुद्दाम इशिताचे फोटो व्हायरल केलेत. हे ऐकून कबीरच्या डोळ्यात चमक आली, कारण त्याला आठवलं की त्यानेच आपल्या मॅनेजरला फोटो व्हायरल करायला सांगितले होते. पण मॅनेजरने सांगितलं होतं की फोटो एडिट केलेले आहेत, त्यात इशिताचा चेहरा दुसऱ्या मुलीवर लावलेला आहे. हे आठवताच कबीरने आपला फोन काढला आणि ताबडतोब घराबाहेर गेला. दाराच्या बाहेर जाऊन त्याने मॅनेजरला फोन केला. मॅनेजरने कॉल उचलताच तो चिडून म्हणाला, मी तुला सांगितलं होतं की ते फोटो व्हायरल करायचे नाहीत, मग तुझी हिंमत कशी झाली? आणि त्यानंतर मॅनेजर गोंधळून म्हणाला, सर, तुम्हीच तर तेव्हा म्हणाला होतात की फोटो व्हायरल करू नका आणि मी ते फोटो जाळूनही टाकले होते. मी तुमच्या विरुद्ध जाऊन असं काहीच करणार नाही, पण तुम्ही अशा प्रकारे का विचारता? आणि त्यानंतर हे ऐकून कबीर अजून रागाने म्हणाला, माझ्या बहिणीने सांगितलं की इशिताचे फोटो व्हायरल झालेत. ताबडतोब मला ते फोटो पाठव. मीही पाहतो काय आणि कोणत्या फोटो व्हायरल झालेत. आणि हो, 5 मिनिटात ते फोटो सगळीकडून हटव, नाहीतर माझ्या हातून तुझा खून होईल. हे बोलून त्याने फोन कट केला. घरात परत येऊन त्याने पाहिलं की मयंक अनयाला सांभाळतोय. अनयाला इतकं रडताना पाहून कबीर तिच्या जवळ येत म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी सगळे फोटो काढून टाकलेत. आता कुणीही इशितावर आरोप करणार नाही. त्याचं बोलणं ऐकून जानकी खन्ना म्हणाली, कबीर, प्रश्न फोटो हटवण्याचा नाहीये. आपल्याला माहीत आहे की आपण हे नंतर करू शकतो, पण आता प्रश्न असा आहे की इशिता घरी नाहीये. जेव्हा या बातम्या टीव्ही आणि सोशल मीडियावर झळकत होत्या तेव्हा ती घराबाहेर गेली होती आणि अजूनही परतलेली नाहीये.
जानकीचं म्हणणं ऐकून कबीर विचारात पडला. तेवढ्यात अनया म्हणाली, हो भाऊ, ती जेवण घेण्यासाठी बाहेर गेली होती. मला वाटते तिने हे सगळं सोशल मीडियावर पाहिलं असणार. अनयाचं बोलणं ऐकून मयंक कबीरकडे बघत म्हणाला, भाऊ, तुम्ही काही करता का नाही? ती आमच्या घराची सून आहे, तुमची पत्नी आहे. जर तिला काही झालं तर आपण काय करणार? हे खरं आहे की सध्या तुम्ही तिच्यावर नाराज आहात, पण सध्याच्या परिस्थितीत तुम्ही तिची मदत केली पाहिजे. कदाचित ती खूपच संकटात असेल. सर्वांच्या बोलण्यावरून कबीरला एक क्षणभर वाटलं की कदाचित इशिता एखादं चुकीचं पाऊल उचलू शकते. त्याच्या मनात अजूनही तिच्याविषयी राग होता, पण आपल्या बहिणीला रडताना पाहवत नव्हतं. म्हणून काही न बोलता तो घराबाहेर निघून गेला. कबीर बाहेर गेल्याचं पाहून मयंक अनयाला सांभाळत म्हणतो, तू रडू नकोस. कबीर भाऊ इशिता बहिणीला परत आणतील. आता तू इथे बस आणि पाणी पी. मला माहिती आहे तू खूप चिंतेत आहेस, पण काळजी करू नकोस. वहिनी सुरक्षित परत येतील. असं काही घडणारही नाही आणि आम्ही असं काही होऊही देणार नाही. असं म्हणत मयंकने अनयाला सोफ्यावर बसवलं. त्याचवेळी जानकीने टेबलवरचं पाणी उचलून तिला दिलं. इकडे कबीर आपल्या गाडीत बसून त्याच्या मॅनेजरला कॉल करतो. थोड्याच वेळात मॅनेजर कॉल उचलतो आणि घाबरत म्हणतो, सर, मी सर्व काही तपासलंय. मी माझ्या मुलांच्या शपथ घेऊन सांगतो की मी त्या फोटोज व्हायरल केल्या नाहीत. मी तर त्याच्या पूर्ण विरोधात होतो. मी फक्त तुमच्या भीतीपोटी ते फोटो व्हायरल करणार होतो. पण इतकं बोलून तो थांबतो. कबीर रागाने त्याला मध्येच थांबवून म्हणतो, मला तुझ्या बडबडीची गरज नाही. सध्या फक्त एवढं सांग की इशिता सध्या कुठे आहे? हे ऐकून मॅनेजर गोंधळून जातो आणि म्हणतो, पण तुम्ही मॅडमबद्दल का विचारत आहात? त्या तर घरीच असतील ना. इतक्या रात्री त्या कुठे जाणार? आणि तुम्हालाही सध्या घरीच असायला हवं ना. तुम्ही अजूनही बाहेर आहात? तो मॅनेजर त्याला प्रश्न विचारतो. त्याचं बोलणं ऐकून कबीर अजूनच संतापतो आणि म्हणतो, जे सांगतोय ते कर. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की इशिता सध्या कुठे आहे. असं म्हणून त्याने फोन कट केला. फोन कट केल्यानंतर लगेचच त्याच्या मोबाईलवर पुन्हा एक कॉल येतो. नंबर पाहून कबीर फोन उचलतो. फोनच्या दुसऱ्या टोकाला एक व्यक्ती काहीतरी बोलतो आणि ते ऐकताच कबीर क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी दुसऱ्या दिशेने भरधाव वेगात वळवतो. गाडी इतक्या वेगात चालवत होता की मध्येच काही आलं असतं तर अपघात होणं अटळ होतं. कबीरचा हात स्टिअरिंगवर जोराने दाबलेला होता. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता. असं वाटत होतं की तो कुणाचा खून करायला चाललाय किंवा कुणीतरी त्याच्यावर वैयक्तिक आघात केला आहे. तितक्यात दुसऱ्या बाजूला इशिता एका उंच ब्रिजवर येऊन पोहोचलेली असते. तो ब्रिज खूपच मोठा आणि खोल होता. तिथून जर कोणी उडी मारली तर त्याचा थांगपताही लागत नसे. इशिता त्या ब्रिजच्या टोकावर उभी राहून खोल पाण्याकडे बघत होती. अंधारामुळे पाण्याच्या लाटा स्पष्ट दिसत नव्हत्या, पण तिथली थंडी आणि वाऱ्याचा जोर तिला जाणवत होता. ती एक वार पाण्याकडे बघते आणि नंतर डोळे बंद करून आकाशाकडे बघत म्हणते, आई, बाबा, मी आता जगू शकत नाही. रोज माझ्या आयुष्यात काहीतरी वाईटच घडते. असं वाटतंय की देवाने माझ्या नशिबात काही चांगलं लिहिलंच नाही. मी आज तुमच्याकडे यायला निघाली आहे आणि आज मला कोणीही थांबू शकत नाही, कोणीही नाही. असं म्हणत तिने डोळे उघडले आणि आकाशात चमकणाऱ्या 2 तारकांकडे पाहू लागली. त्यानंतर ती परत खोल पाण्याकडे नजर टाकते. खोल दरी पाहून तिचं काळीच दडपून जातं. पण तिला आता कशाचंच भान उरलेलं नव्हतं.
तिचा मेंदू फक्त विचार करत होता की तिला एवढ्या गलिच्छ गोष्टींचा सामना का करावा लागतोय, हे कोणी केलंय. हे सगळं विचार करताच तिचं डोकं दुखायलाही लागलं आणि त्यानंतर ती एका पायाने पुढे सरकते आणि डोळे बंद करून उडी मारण्याचा प्रयत्न करते. पण ती खाली उडी मारणारच होती. तोच कुणीतरी तिला अचानक मागे खेचलं. इशिता आधीच घाबरलेली असल्यामुळे तिचं शरीर थरथरत होतं. अचानक मागे खेचल्यामुळे तिचा तोल जातो आणि ती सरळ ब्रिजवरून रोडवर पडते. 2 मिनिटांपर्यंत तिला काहीच कळत नाही. पण जेव्हा तिला जाणवतं की ती ब्रिज खालच्या खोल पाण्यात पडली नाही तर रस्त्यावर पडली आहे, तेव्हा ती हळूहळू डोळे उघडते आणि तिला समोर कबीर उभा दिसतो. त्याला पाहताच इशिता त्याच्या गळ्यात जाऊन पडते आणि त्यानंतर ती काही क्षणांसाठी विसरते की कबीर तिला नकोसा वाटतो. तो तिला जवळ येऊन देत नाही आणि तिने त्याच्याशी लग्न केलं ते त्याच्या मर्जीत नव्हतं. कबीरला कॉल करणारा दुसरा कोणी नसून तोच बॉडीगार्ड होता ज्याने लग्नाच्या आदल्या रात्री इशिताचं अपहरण केलं होतं. कबीर नजर फिरून पाहतो तर त्या झाडामागे तो बॉडीगार्ड लपून बसलेला असतो. हे पाहून तो इशिताला आपल्या जवळून दूर करतो. इशिताच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. कबीर तिला स्वतःपासून दूर करत जोरात ओरडतो, मरणाची इतकीच घाई होती तर माझ्याशी लग्नच का केलं? काय तू हेच हवं होतं का? लोकांना सांगायचं की लग्न झाल्यावर काही दिवसातच कबीर खन्नाची बायको आत्महत्या करत होती. त्याच्या बोलण्याने इशिता वास्तवात परत येते. ती अजूनही त्याच्यात गळ्यात पडलेली असते. मग ती त्याच्याकडे पाहत विचारते, तुम्ही मला का वाचवलं? मला जायचं होतं ना. तुम्हाला तर मी नको असते. मी तुमच्यासोबत असले की तुम्ही मला दूर जाण्यास सांगता आणि जे आज माझ्यासोबत घडले ते मी सहन करू शकत नाही. एक वेळ अशीही येईल की मी तुमच्या हातून मरायला तयार होईल, पण माझा अपमान मी कधीच सहन करणार नाही. मला माहिती आहे तुम्हीही ते फोटो पाहून मला बदनाम समजत असाल, पण मी सांगते मी कधीच कोणा मुलाला माझ्या जवळ येऊ दिलं नाही. मी चुकलेली नाही. इशिता त्याला ओरडून सांगत असते. आज जगापुढे माझी इज्जत घसरते हे सहन होत नाही, म्हणून मी संपवायचं ठरवलं. मला तुमच्या घरीही जायचं नाही. तिथले लोक माझ्याबद्दल काय विचार करतील हा विचार आता इशिताच्या डोक्यात सुरू असतो. एका दिवसात 2दा माझं नाव व्हायरल झालं हे सहन होणार नाही. मी काय चुकीचं केलं होतं? बालपणापासून मी फक्त भगवंताकडे एवढीच प्रार्थना केली होती, माझं नशीब बदला, माझ्या आयुष्यात आनंद भरा. पण देवाने कधीच ऐकलं नाही. लहानपणी आई बाबा गेले आणि आता माझं सर्व काही हिरावून घेतलं गेलं. ज्या घरात राहते त्यांना मी कधीच आपली वाटले नाही आणि ज्याच्याशी माझं लग्न झालं त्यालाही मी आपली वाटत नाही. मला खरंच कळत नाही तुम्ही माझ्याशी एवढा त्रास का करताय? माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला राग का येतो? ती तुमची समस्या आहे म्हणून मी काही बोलत नाही. मला माहीत आहे की हे लग्न फसवणूक करून लावलं गेलं, त्यामुळे तुम्हीही आनंदी नाहीत, पण मी आहे. आपण फक्त लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहोत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या चारित्र्यावर शंका घ्याल. म्हणूनच तुम्ही इथून निघून जा. मला मरायचं आहे. मला आता जिवंत राहायचंच नाही आहे. मला माझ्या आईवडिलांकडे जायचं आहे. त्यांच्याजवळ जाऊन मी आनंदात राहीन. मला इथून निघू द्या. असं म्हणून इशिता मागे वळली आणि परत पुलाच्या कडेकडेने चालू लागली. ती मागे चालत होती त्यामुळे तिचं लक्ष अजूनही कबीरवर होतं. कबीर दोन्ही हात खिशात घालून फक्त तिच्याकडे बघत होता. ती कशी पाय मागे घेत चालली होती ते निरीक्षण करत होता. इशिता कबीरकडे पाहत असताना तिच्या ओठांवर एक क्षणिक हसू उमटलं. ती हसत होती की रडत हे तिच्या अश्रूंमुळे स्पष्ट कळत नव्हतं. तरी ती मागे मागे जात
पुलाच्या कडेला पोहोचली. जसं ती पुलाच्या भिंतीवर आदळली तसा तिचा पाय अचानक घसरला आणि ती सरळ दुसऱ्या बाजूला कोसळू लागली. पण तिला पडण्याआधीच 2 हातांनी तिला घट्ट पकडलं आणि ती हवेत झोके घेतच थांबली. आधी तिने खाली खोल दरीकडे पाहिलं, मग तिची मान वळवून वर पाहिलं. समोर कबीर आणि अंगद होते. एक हात कबीरचा होता तर दुसरा हात अंगदचा होता. अंगदला पाहून इशिताच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. कबीरने आधीच तिला वाचवण्यासाठी हात पुढे केला होता, पण जेव्हा त्याने पाहिलं की अंगदने तिला पकडलं आहे, तेव्हा त्याने इशिताला त्याच्या दिशेने ओढलं आणि घट्ट मिठी मारली. या क्षणीही कबीरच्या हातात हातमोजे होते, त्यामुळे इशिताला स्पर्श करतानाही त्याला अडचण झाली नाही. त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून अंगदकडे पाहिलं. अंगदचं लक्षही इशितावरच होतं. ती कितीही घाबरली आहे हे पाहून अंगदने लगेच हात पुढे केला, पण कबीरने तिला मागे घेत म्हणाला, तू इथे येऊन चुकीचं केलं आहेस. कबीरचं हे ऐकताच इशिता थोडी दूर झाली आणि दोघांकडे पाहू लागली. अंगद आधीच घाबरला होता, पण जेव्हा त्याने पाहिलं की खुद्द कबीर खन्ना इशिताशी बोलतोय, तिची काळजी घेतोय, तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. पहिल्यांदा जेव्हा तो इशिताला वाचवायला आला होता तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की समोरचा माणूस कबीर असेल, पण आता प्रत्यक्ष कबीरला समोर पाहून तो त्याच्याकडून नजर हटवूच शकत नव्हता. इशिताने पाहिलं की अंगद कबीरकडे पाहून अचंबित झाला आहे आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अंगद नक्कीच कबीरला ओळखतो. म्हणजेच त्याला हे कळू नये की ती कबीरची पत्नी आहे हे समजताच इशिता स्वतःला सावरून अंगदला विचारते, तुम्ही इथे काय करताय? इशिताचं हे ऐकताच अंगदने कबीरकडून नजर हटवून इशिताकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती स्पष्ट होती. ती फक्त बाहेरून शांत भासण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून अंगद हसत म्हणाला, इशिताजी, तुम्ही खरंच खूप मोठ्या मूर्ख आहात. इतक्याशा गोष्टीसाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवायला आलात. हे जीवन खूपच छोटं आहे. या छोट्याशा आयुष्यात माणसाने नेहमी आनंदात राहायला हवं आणि तुम्ही इथे मरणासाठी आलात. मला माहिती आहे, मी जेव्हा टीव्हीवर पाहिलं की तुमचे फोटो व्हायरल झाले आहेत तेव्हाच मी समजून गेलो की फोटोमध्ये तुम्ही नाही, ते फोटो एडिट केलेले आहेत. आजकाल हे असं सगळं अगदी सामान्य झालं आहे. मी जितकं तुम्हाला पाहिलंय, समजलंय, त्यावरून मला खात्री होती की तुम्ही कधीही चुकीचं काही करणार नाही. म्हणूनच मी एक क्षणही न घालवता घराबाहेर पडलो, कारण मला भीती वाटत होती की तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घ्याल. आजकाल अशा भोळ्या भाबड्या मुली असे निर्णय घेतात आणि तुम्ही तर खूपच साधी भोळी मुलगी आहात. म्हणूनच मला खूपच भीती वाटली होती. तुम्ही मला एक वचन द्या की यापुढे कधीही असं पाऊल उचलणार नाहीत. काहीही अडचण असेल तर माझ्याकडे याल, असं अंगद इशिताला म्हणतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच सुंदर आहे आणि तुम्हालाही नक्की आवडेल. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो, माझ्या चॅनलची लिंक ही शेअर नक्की करा.